सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत निंबोरा धामंत्री या गावाजवळ एक गाव आहे आणि या गावामधून जे आपल्यासोबत सेवेकरी बसलेले आहेत तर ते धान्य वर्गणी करत असतात. या गावामधून बरीचशी धान्य वर्गणी दरवर्षी श्री समर्थ लहानूजी महाराज संस्थान टाकरखेड्याला जात असते. तर आपल्यासोबत जे दादा आहे त्यांचा सर्वप्रथम आपण परिचय करून घेऊ. दादा जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी. जय लहानूजी. सर्वात आधी तुमचं नाव सांगा. संजय निगोड. संजय भाऊरावजी निगोड. दादा तुमचं सांगा. देवानंद रामकृष्ण थोटे. बरं दादा तुमचं. दिनेश रमेशराव थोटे. तर हे जे दिनेश रमेशरावजी थोटे आहे यांचे वडील श्री रमेशरावजी थोटे यांनी प्रत्यक्ष बाबाजींची सेवा केलेली आहे. त्या काळामध्ये तिथे स्वतः राहिले. 5व्या वर्गापासून 10वीपर्यंत शिक्षण त्यांनी नागपूर येथे घेतलेलं आहे आणि बाबाजींची सेवा केली. म्हणून या वर्षीच्या ज्या 140व्या जन्मोत्सवामध्ये श्री समर्थ लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा यांनी त्यांचा यथोचित शाल, श्रीफळ आणि मोमेंटम देऊन सत्कार केला. आणि त्यांच्या कार्याची बरोबरी तर करूच शकत नाही. संस्थानला त्याच्यातून ऋणमुक्त होता येणार नाही. परंतु एक फुल नाही फुलाची पाकळी, एक त्याचा यथोचित मान झाला पाहिजे बाबाजींच्या सेवेकऱ्यांचा. याच्याकरता राबवलेला तो उपक्रम होता. अतिशय सुंदर उपक्रम यावर्षी संस्थांनी राबवला. तर दादा तुम्ही मला एक सांगा की तुमच्या गावामधून तुम्ही किती वर्षापासून इथे धान्य वर्गणी करत असता? धान्य तर लय दिवसाची होऊन झाली वर्गणी तसा. हे रामकृष्णाजी थोटे करे मग ते ना मग त्याच्याकडून होत नाही आता. तर मग आम्ही गत वर्षीपासून आम्ही करणं लावली. त्याचा पोरगा मी, दीपकराव दिगडे, नरेश पाटील, शंकरराव होले साहेब, दिलीप मोयकर, संजय राऊत, अभय थोटे, दादू निगोड हे येईन आम्ही वर्गणी केली. गत वर्षी 25 पोती केली. 30,000 रुपये काही झाले. कोणत्या कोणत्या प्रकारचं धान्य गोळा करतात? आम्ही सगळंच करतो. गहू, तांदूळ जे असलं ते. पैसे रुपयाने घेतो. पैसे रुपयाने घेतो. पावती फाडून घेतात. पावत्या दोन्हीच्या पावत्या, पैशाची पावती, धान्याची पावती. संपूर्ण गावामधून वर्गणी सहाय्य करतात. हो, लोक खुश आहे द्यायले. हो, पलटून देत नाही, कधी नाही, बरोबर म्हणतही नाही. त्यांना काहीतरी फलश्रुती भेटली असेल ना बाबाजी. हा तेव्हाच इथं काही तर असे विचार इकडे या म्हणते वर्गणी घेऊन जा म्हणते. निष्काम भावनेनं करतात. पण बाबाजी असं काही वाया जाऊ देत नाही. बाबाजीचे प्रत्येक लोकांना येत असते. तर दादा तुमचा परिचय सांगा. देवानंद रामकृष्ण थोटे, मूळचे राहणारे इथले निंबोरा. तुम्ही सुद्धा या धान्य वर्गणीमध्ये सहभागी आहे की नाही? तर यांच्याबद्दल सांगा थोडस. यांना तर यांचं असं होतं का हे दारूचा छंद होता इले. बरोबर. यायला दारूचा छंद होता. ह्या म्हणे मी तुमच्या संग वर्गणी करायला येत जाईन मामा म्हणे. येत जाय बाबा म्हटलं. मग त्यानं वर्गणी करू लागली. मग टाकर खेळले दिला आम्ही. मग टाकर खेळले त्याले त्याचं शेला गेला, नारळ गिळं दिलं, त्याच्या गळ्यात टाकला. दीपकराव पाटला ना. पण बस त्या दिवसातून याने सोडून दिली, घेतली नाही, काहीच नाही. दीपकराव यादवच्या हस्ते झाला का? दीपकराव दिगडे. हा, यादव साहेबांना आम्हाला कमीच लावलो. असं काय? म्हणजे ते म्हणे पारायण घेऊ म्हणे आपण तिथं. तर तुम्ही संजय भाऊ येत जा म्हणे पारायणासाठी लोक गिग जमा करायले. मग तेनच कामी लावलं आम्हाला. म्हणून वर्गणी मागा लागलं मग लगेच. मग वर्गणी करणं सुरू केली आम्ही. मग नेहमीच जाणं सुरू झालं तिथं आमचं. टाकर खेळला. मग आम्हाला आधी एक गाव दिलं भांबोरो. भांबोऱ्यात आम्ही वर्गणी केली. किती 5,000 रुपये झाले. 5 क्विंटल गहू झाले. संजय भाऊ, मी, नरेशराव पाटील, दीपकराव दिगडे 5 जण आम्ही भांबोऱ्याला गेलतो वर्गणी करायला. तर यंदाही जावं लागते तिथं. यंदाही जागते बोलावून आला आम्हाला तिथं. काय म्हणून तुमच्या गावातली सुरू झाली का? आमची व्हायची आहे सुरू. आता कामा आहे का थोडेसे लग्न थांबून जा म्हटलं. आता लग्नाचे ठोक संपले सगळे. मग आता आम्ही सुरुवात करतो नाही 2-4 दिवसात. दादा आता तुम्ही सांगा थोडस या वर्गणीच्या कार्याबद्दल. तर वर्गणीसाठी मी तरी जास्त फिरत नसतो. बरोबर. कारण म्हणजे वेळ त्याच्यामुळे मी सहकार्य करता. आणि कोणत्या ठिकाणी वर्गणी जमा करता तुम्ही? सगळे रामकृष्णाजी घरी, छोट्या घरी. तुमच्या घरी करता. बरं, तुम्हाला हे व्यसनमुक्त झाले याबद्दल सांगा ना थोडक्यात. म्हणजे कसा काय तुमच्या याच्यावर प्रभाव पडला बाबाजीचा? आता बाबाजींचा प्रभाव पडून गेला. आता बुद्धीत बदल पडून गेला. हो काय? म्हणजे किती वर्षापासून व्यसन होतं तुम्हाला? नाही, असं व्यसन नव्हतं म्हणा फारसं. होतं म्हणजे 15 वर्षापासून होतं. हो काय?
15 वर्षापासून व्यसन होतं त्याले, पण कोणासंग भानगड नाही कर, पण पडला आहे ना तो. पडलेलं आहे का? हा हा येत ये नाही ना कसा पडले बिडले नाही राहिला. एकदम नाही, पण ते होतं नाही आता. गुण संगती गुण आहे का नाही? सोबती भेटले म्हणजे सोबती भेटले का तसं व्यसन नव्हतं. आता लागलं तर दारू बाबाजीनं सोडायला लावलं ना तुम्हाला. हे महत्वाची गोष्ट आहे ना. बाबाजीचा आपण जय जयकार करायचा पहिले. श्री समर्थ लहान हनुजी महाराज की जय. पहा कित्येक लोकांना बाबाजीने व्यसनमुक्त सुद्धा. म्हणजे दुसऱ्याच्या अंतरात्म्यात जाऊन त्याच्या बुद्धीला पलटवण्याचं काम सगळ्यात जास्त जर काम केलं असेल तर बाबाजीने केलं. बाबाजी बुद्धी पलटवण्याचं काम करेल. तर तुमच्या बुद्धीमध्ये बाबाजीनं अक्षरशः पालट पाडला आणि तुम्हाला धान्य वर्गणीच्या ह्या कामामध्ये लावला आहे. धान्य वर्गणीच्या कामात आहे का नाही, नाही? धान्य वर्गणी आपल्याच घरी चालू आहे पहिलेपासूनच. सगळं बाबाजी करे. बाबाजीच्या काळापासून हो, टाकरखेडचे 2 जण येणे, एक आपल्या घरचे बाबाजी. जेवणी करी याची घरी. जेवणही भगवंतरावजी पावडेच्या काळापासून असं स्वर्गीय भगवंतरावजी पण पावडेच्या मग काळापासून. आपल्या घरूनच सुरुवात होय. आता मग गाडी येते का? संस्थान गाडी नाही नाही आम्हीच नेतो ट्रॅक्टर काढला तसा देते कोणी. ट्रॅक्टर गावातलाच पाठवून देतात. पाठवून हो कोणी काय म्हणे कार्टिंगचा खर्च नाही. नाही आम्ही देत नाही. पहा. नाही आम्ही वर्गणीत जे करतो कोणी आम्हाला सांगत होतं का वर्गणीत पैसे नका घेऊ. बरं, तुमच्या गावामध्ये चौकात जे मंदिर आहे हा लहानूजी बाबांचं, हा त्या मंदिरात उत्सव होते का बाबाजीचा? आता पहिल्यासारखा नाही होत तिथं उत्सव. करते म्हणा कार्यक्रम. पण होते तो पहिले भागवत गिगवत आणखी कुठं मंदिर आहे तुमच्या गावात? ढगेपुऱ्यात आहे इरुड. सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत निंबोरा गावातील तरुण युवक आहेत. जे युवक या गावातील जी धान्य वर्गणी होत असते, ज्येष्ठ लोक करत असतात, त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सगळ्यात जास्त धावपळ त्या 2 युवकांची होत असते. दादा तुमचं नाव सांगा. अभय देवानंद ठोटे. अभय देवानंद ठोटे. तुझं नाव सांग. महेश सुरेश निंगुट. तर तुम्हाला लहानूजी बाबांच्या मंदिराकरता श्री समर्थ लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा करता धान्य वर्गणी करताना कसा उत्साह वाटते हे सांगा. काय वाटते तुम्हाला का बाबाजीसाठी आपण धान्य जमा केलं पाहिजे? कसं वाटतं तेव्हा? आता या वर्षीची केली का धान्य वर्गणी? नाही करायची. या वर्षीची करायची. कधी करणार आहे सुरुवात? आता 2-3 दिवसात करणार आहे सुरुवात. हो काय? हा. तर तुम्ही घरोघरी जात असता का धान्य द्या म्हणून? हो. मग काय नेता तुम्ही धान्य जमा करायसाठी सांगा. गाडी नेतो, मोटरसायकल. मोटरसायकल नेता, हा चुंगड्या चुंगड्या नेता. हो काय? हा गावातले लोक राहते. यथाशक्ती मागता का तुम्ही? जेवढी द्यायची तेवढी द्या. तेवढी जबरदस्ती नाही. असं. बाबाजीनं कधी अशी कोणावर जबरदस्ती केली नाही त्या काळातही. तुम्ही सुद्धा हो काय? हो तुम्ही सांगून राहिले आता 25 पोते मागच्या वर्षी झाले म्हणजे. हायेस्ट वर्गणी आहे आमच्या गावातली. तुमच्या गावातली का? हा. आणि जो तो म्हणजे स्वतःहूनच आपल्या स्वयंप्रेरणेने देते आहे की नाही? फार मोठं काम करून राहिले तुम्ही. त्याला माप नाही पाहिजे तो असं काय? नाही 100% धर्म आहे. तर फार मोठं काम तुम्ही युवक करून राहिला आहात. कारण की आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलची निर्मिती याच्याकरता केली की ज्या व्यक्तींनी समर्थ लहानूजी बाबांना पाहिलेलं आहे, जसे आता तुझे आजोबा रामकृष्णाजी होते यांनी पाहिला आहे, तर यांच्या नजरेमधून अनुभव घ्यायचे आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचायचे. तरुण पिढी आजकाल जास्त मोबाईल पाहिजे. ह्या मोबाईलच्या माध्यमातून तरुण पिढीला मोबाईल पाहता पाहता एक बाबाजीचा व्हिडिओ पाहता आला पाहिजे आणि 5 ते 7 मिनिटाचा. आणि बाबाजीच्या अध्यात्माविषयी त्यांना माहिती कळली पाहिजे. बाबाजी कसे होते बा, काय होते बा. मीच जर सगळ्या जणांचं महात्म्य सांगत गेलो असतो तर माया कदाचित कोणाला खोटंही वाटलं असतं. म्हणून आता रामकृष्णराव थोटेच्या नजरेमधून तुम्ही जर ऐकलं तुम्हाला सत्य वाटेल ना ते गोष्ट. बाबा हे जे सांगून राहिले खरं सांगून राहिले. त्या काळातले असे असे संत होऊन गेले बा. हा एकमेव उद्देश, प्रामाणिक उद्देश घेऊन आपल्या चॅनलची निर्मिती करण्यात आली. आणि आज मला निंबोरा गावामध्ये बाबाजीनं पाठवलं आणि खऱ्या अर्थानं आज फलश्रुती झाली बा आपल्या चॅनलची असं मला वाटते. तरुण पिढी ज्या ज्या वेळेस बाबाजीचं आचरण करते, विचाराचं आचरण करते, त्यावेळेस मला असं वाटते की खऱ्या अर्थानं आपल्या चॅनलचं सार्थकी काम लागून राहिलं बा. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय.